त्यात दोन्ही टीम आपल्या सहकार्याची अपेक्षा आहेत. आपलं सहकार्य, कारण आता सकाळपासून जे सहकार्य केलं आहेत, एकतर इतक्या लांबपासून संघ आल्यात, त्यांचा धन्यवाद आम्ही व्यक्त करतो राजूदादांच्या वतीनं. फक्त एक मॅच जो चांगला होऊ द्या आणि त्याला सहकार्य आपण करावं. हॅलो चेक, आजच्या दिवसातील शेवटची मॅच. एका बाजूला मेडिटेक पनवेल, एका बाजूला पालघर आणि पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. समर्थ स्ट्राईक वरती पहिल्या चेंडूवरती मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभागाने प्रथमतः फलंदाजी घेतलेली आहे. अटॅकिंग बॅटिंग करण्याचं मन बनून आलं. इथून धावा, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार जातोय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, समोरच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार. सुरुवात समर्थला देखील माहिती आहे. इथून धावफलक जास्त डावायचं सेट करण्यासाठी इथून स्टार्ट चांगली पाहिजे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दिसलेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय हवेमध्ये, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर, समोरच्या बॅट मधून येतोय षटकार. तिसरा चेंडू देखील प्रहार सरळ चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर, समोरच्या बॅट मधून महत्वाच्या 6 धावा येतात. पहिलं षटक निरंजनच्या अगेन्स्ट चढवलेला हल्ला, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि एक फ्लाइंग स्टार्ट दिसते मैदानाच्या आतमध्ये. समर्थ आणि केतनची जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोघांना देखील माहिती आहे इथून पालघर समोर खेळत असताना जास्त धावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. कारण की मागच्या मॅच मध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये पालघरने ठोकलेल्या धावा ती मॅच यांनी देखील पाहिले. सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा येतोय 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार, चौकार. पहिले 4 चेंडू 4ही मोठे फटके प्रहार केला जातोय. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचे षटक आहे, फ्लाइंग स्टार्टची गरज होती. मेडिटेक पनवेल एका बाजूने खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये, चेंडूला पाठवले हवाई सफर वरती, अजून एक येतोय षटकार. चेंडूला बऱ्याच जितकं हवेमध्ये होतं ना तितकाच लांब देखील चेंडू गेलाय. समर्थ मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली काही 5 चेंडूचा की आतापर्यंत आपण पाहिलं 24. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिले 3 चौकार 2 षटकार आले आहेत. पॉवर प्लेचं षटक चालू असताना पॉवरफुल बॅटिंगचा नजारा मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवतोय. एक फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडूला खेळले गॅप मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती नाही पोहोचू शकणार. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी. षटकाच्या समाप्तीनंतर 28-28 धावा धावफलकावरती.
पहिलं षटक पाहिलं, पहिल्या षटकामध्ये काय आक्रमकता दाखवली समर्थनी. फ्लाइंग स्टार्ट कशा प्रकारे केली जाते याचं उत्तम उदाहरण ठेवलं गेलं. आता केतन जोडीने केतन आहेत कशा प्रकारे साथ दिली जाईल. पालकर 40+ इथून गोलंदाजाला कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. हे जे धावफलक आहे ते वेगाने 28 वरती जाऊन पडले, त्याला थोडीशी संथ गती लावण्यासाठी ते गोलंदाजाला कमबॅक इथून एखादा ब्रेक थ्रू पालघर मागत असेल. पण दुसऱ्या बाजूने पनवेलचे प्रयत्न आहे, त्यांना देखील माहिती आहे की इथून फ्लाइंग स्टार्ट केलं या सुरुवातीला कायम ठेवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथून गोलंदाजाला देखील माहिती आहे की ते पहिलं षटक आले, एका बाजूला समर्थ सेट आहेत, आक्रमकता त्याच्या बॅटमधून ते मोठे फटके आपण पाहिले आहेत. फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप वरतून वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते. म्हणतात ना अति घाई संकटात नाही. चेंडू गेला घाई करता करता सीमारेषा बाहेर, मिड विकेटला चौकार. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा फटका ऑफ साईडला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला चेंडूला फील्ड केलं जाते, फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट केलं जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत आपण 3 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो 3-3-33 33 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा समर्थ स्ट्राईक वरती येत असताना ज्याने पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग सर्वांसमोर ठेवले, इथून समर्थला देखील माहिती आहे पालघर समोर खेळत असताना एक चांगलं धावफलक सेट करणं देखील गरजेचं आहे. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 3-3-33. पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक, चेंडू गेलाय समर्थच्या बॅट मधून येतोय षटकार. आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची, राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची, गावागावात होते चर्चा ही. सुपर सुपर, मैदानाच्या आतमध्ये समर्थ फायर आहे. सुरेख 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 सुरेख. याच्या नंतरच्या चेंडूवरती कमबॅक केलं जाते. इथून धावफलक 39 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना इथून पालघर 40+ संघ एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे. पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये, चेंडू बराच वेळ हवाई सफरवरती आहे, पडलाय खूप लांब, शेवटच्या चेंडूवरती केले फरार, चेंडू गेला सीमारेषा बाहेर, षटकार. तुझ्या आईलो मे दर्शनाला, तुझ्या आईलो मे दर्शनाला, तुझ्या आईलो मे दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या या चराला, तुझ्या आईलो मे दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या या चराला, तुझ्या आईलो मे दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या या चराला, तुझ्या आईलो मे दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या या चराला. या आई बाबाला पोराबाला ना ओढ माऊलीची माझे थँक्यू. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 45 वरती. समर्थ मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूमध्ये 40 धाव्यांची वैयक्तिक खेळ करतोय. आपल्या संघासाठी एका महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची इनिंग खेळतोय. येणाऱ्या 12 मध्ये किती धावेपर्यंत पोहोचले जातील? पहिल्या 12 मध्ये 45 पर्यंत धावफलक पोहोचले. इथून पालघर 40+ कोणता गोलंदाज असेल जिकडून ब्रेक थ्रू मिळून देईल? टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ गेलाय मागे यष्टीरक्षकाच्या. आता डगआउट मधून सरळ म्हणतात की सिंगल काढून समर्थला स्ट्राईक वरती आणायचं आहे. आपण केतन देखील सलामीवीर बॅटर आहे, त्याला देखील माहिती आहे कशा प्रकारे आपल्या खेळाडूंना साथ द्यायची आहे. कट लागले, चेंडू मागे गल्लीच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसत, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने चेंडूला फील्ड केले जाते. एका धावेने धावफलक पुढे जातात. 46. पुन्हा एकदा समर्थ स्ट्राईक वरती आलाय. अमित आता कशा प्रकारे गोलंदाजी घेईल? आतापर्यंत 2 गोलंदाजा पुरेपूर समाचार समर्थने घेतलाय. अमित येणारे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले? क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, पण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे हाताळली ते देखील गरजेचं आहे ना.
समर्थ फक्त मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवूनच आणलं जाते. त्यांच्या बॅटमधून आपण मोठे फटके मात्र पाहतोय. पुन्हा एकदा समोर सज्ज होताना अमित गोलंदाजी मार्गवरती आतापर्यंत 2 चांगले चेंडू हाताळले आहेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू गेलाय समोरच्या बॅट मधून येतो. अजून एक चौकार. हे आई बाबाला मोराबाला ना मोड माऊलीची माझे एकी राणीची. थँक्यू. कोण म्हणेल मैदानाच्या आतमध्ये 40+ चे मास्टरचे खेळाडू करतात. 50 धावांची पार्टनरशिप दोनही सलामीवीर बॅटरनी गेले. सुरेख बॅटिंगचा नजारा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. असमर्थ मैदानाच्या आतमध्ये फायर आहे. पुन्हा एकदा चेंडू गेलाय शेट. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स. समोरच्या बॅट मधून होतोय चौकार. आईने धारिली गो धारिली बोलावना. धारिली गुंडुलीचे निनूये बंधवाला ना बंधवाय माझे दत्तला. थँक्यू. धावफलक 54 54 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ झालाय. पुन्हा एकदा 50 ला 2 वसूल केले. 50 धाव्यांची वैयक्तिक खेळी. समर्थच्या बॅट मधून षटकार येतोय 50 धावेसाठी. 12 चेंडू मध्ये 54 धावेची आक्रमक खेळी. 5 षटकार आणि 6 चौकार या खेळीमध्ये. आउटस्टँडिंग बॅटिंग मिस्टर समर्थ. आईने धारिली गो धारिली बोलावना. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये समर्थ एखादी संघाची जबाबदारी घेत असताना खेळ करतोय. पुन्हा एकदा चेंडूला हवाई सफरवरती पाठवण्यासाठी मात्र समर्थ आउट ऑफ द पार्क चेंडूला पाठवले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 66. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 66 धावा. 66 मध्ये आपण जर का विचार केला ना 2 धावा फक्त धावून आल्यात. बाकी सर्व धावा बाउंड्रीच्या आल्यात. काय बॅटिंगचा नजारा आपण पाहतोय समर्थ मैदानाच्या आतमध्ये. आणि मात्र 3 निर्धाव चेंडू आहेत. 3 निर्धाव मध्ये घेतोय. त्याला थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजी मारवरती गोलंदाज 4थं षटक घेऊन आलाय. केतन स्ट्राईक वरती आहेत. या मॅच मध्ये मेडिटेक पनवेल 40+ चे सर्व खेळाडू समर्थ मैदानाच्या आतमध्ये मात्र षटकाराचा पाडा पडून आलाय. षटकार चौकार फक्त मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 13 मध्ये 60 धावांची वैयक्तिक खेळ. शेवटचं षटक मार्गस्थ 66. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. फुल टच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह होताना दिसतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव. पुन्हा एकदा समर स्ट्राईकवर येतोय. काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. आपण अशी बॅटिंग कालच्या 4 दिवसात नाही पाहिली. जिथे यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दिसले. काही युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वसई तालुक्यातले काही मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दिसले. पण अशी बॅटिंग पनवेलच्या 40+ च्या खेळाडूंनी केले. सन्माननीय राजूदादा भोईर यांच्या स्पर्धेमध्ये सर्वांच्या आठवणीत राहणारी ही बॅटिंग आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतात. रातील दूर सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेले आणि 2 धावा आल्यात म्हणजे स्ट्राईकवर सुद्धा समर्थ आहे. धावफलक 69. 4 षटकांच्या मॅच मध्ये कोणता अप्रोच घेऊन कर्णधारांनी घेतलेलं डिसिजन योग्य ठरवण्याची ताकद आहे. बॅटिंग करण्याचं डिसिजन घेतलं. अटॅकिंग बॅटिंगचा नजारा मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेलाय. पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये. चेंडूला पाठवले लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू निघून गेलाय. समर्थच्या बॅट मधून येतोय अजून एक दणदणीत षटकार.
मैदानाच्या आतमध्ये समर्थ समर्थ समर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या चारी बाजूला एकाच खेळाडूचं नाव आहे. धावफलक 75. अजून येणारे 3 चेंडू आहेत. मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग मैदानाच्या आतमध्ये काय खेळ करतोय प्रथम सलामीवीर बॅटर. पुन्हा एकदा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरतून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. समर 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 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 81. 16 मध्ये 74 धाव्यांची वैयक्तिक खेळी. येणारे 2 चेंडू. काय बॅटिंग केले. यंग पिढीला लाजवेल अशी बॅटिंग आहे या 40+ खेळाडूची. आज पनवेल मध्ये जात असताना प्रत्येकाच्या स्टेटस वरती ही बॅटिंग. समीरजी चौगुले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आले समर्थ यांच्यासाठी या बॅटिंगसाठी. बॅटिंग प्रत्येकाला आवडेल. प्रत्येक क्रिकेट खेळाडूला ही बॅटिंग आवडण्यासारखी इनिंग होती. पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिक समर्थच्या बॅट मधून. चेंडूला इतक्या लांब पाठवले की चेंडू आता परत नाही येणार. चेंडू गेला सीमा रेषा पार. समर्थच्या बॅट मधून षटकार. अजून 500 रुपयाचं पारितोषिक येते. संजयजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांचा वर्षाव होतोय. प्रत्येकाच्या स्टेटस वरती ही इनिंग असणार आहे कदाचित पनवेलमध्ये. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू मध्ये 80 धाव्यांची खेळ. धावफलक 87. शेवटचा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे जातोय. फेकी केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जाते. या स्पर्धेतील सर्वात हायएस्ट ओपनिंग साजेदारी आहे 89 धाव्यांची. 4 षटकामध्ये 89 धावा धावफलकावरती सेट केल्या गेल्या. 1 विकेट नाही. ओपनिंग साजेदारी समर्थ मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू मध्ये 82 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये गेले. काय मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी दिसली. 89 धाव्यांची पार्टनरशिप. डगआउटच्या दिशेने टाळ्या वाजवल्या जातील अशा खेळीला टाळ्या. प्रत्येकाच्या मनाला भावणारी प्रत्येकाला आवडणारी इनिंग समर्थ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 9 षटकार 6 चौकार मात्र 1 डॉट. समर्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी एक हाती संघाची जबाबदारी घेत असताना 90 धाव्यांचं टार्गेट सेट केलं गेलं 24 चेंडू मध्ये. सुपर खूप चांगली फलंदाजी समर्थ. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळाडू आपला रोल कशा प्रकारे अदा करतो ह्याचं उत्तम उदाहरण समर्थाने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं. चोवीस चेंडू मध्ये पालघर 40+ टीमला 90 धाव्यांचा पाठला करायचा आहे. केतन आणि समर्थ. केतनने दिलेली साथ देखील महत्वाची होती. विकेटवरती उभे राहिले आणि समर्थाने मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी केली. दुसऱ्या इनिंगचा खेळ जसा सुरू होईल आपले समालोचक कोपरीतील एक आवाज आपल्या जोडीला जोडला जाईल. धनंजय पाटील सर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. चला कारण महत्वाची मॅच आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाजी कशी झाली पाहूया एकदा. निरंजनचं 1 षटक 28 धावेचं. अरिकेशचं षटक 1 षटक 17 धावेचं. अमितचं 1 षटक 21चं. अनिलचं 1 षटक 23चं. एकही असे खेळाडू नाही ज्यांनी 10च्या खाली धावा दिल्यात. 17च्या खाली त्या 10च्या खाली कुठलाही असा खेळाडू नव्हता जो डबल डिजिटल मध्ये गेल्यात. प्रत्येक जण डबल डिजिटल मध्ये गेलाय. 17, 21, 23, 28 आणि त्या पद्धतीनं तशी पार्टनरशिप पहिलं ओपनिंग पार्टनरशिप जर पाहिली तर दोन्ही खेळाडूची समर्थ कुडू हे नाव तर प्रत्येकाला माहितच आहे. टेनिस क्रिकेट जगतामध्ये या खेळाडूनं केलेली कामगिरी ही सातत्यानं आपण प्रत्येकाला पाहिली त्या खेळाडूची. चला ओपनिंग प्लेयर्स ओपनिंग जोडी हे मैदानाच्या मध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील ही शेवटची इनिंग आहे.
चला चला मॅच मॅच सुरू करा. समीर चौगुले सर विनंती सर, समीर चौगुले सर आपण मंचावरती यावं. समीर चौगुले सर आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, कारण यापूर्वी आपल्या नावाचा मी उल्लेख केला होता. समीर चौगुले सर आपण या, आपलं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहेत. 24 बॉल 90 धावेंचं लक्ष, 9-0 90 करायचे आहेत बाबा. एका बाजूने इनिंग आले, दुसऱ्या बाजूने इनिंग येणार का? येऊ शकतं, फक्त प्रयत्न केले तर होऊ शकतं. मैदानाच्या मध्ये स्वतःवरती विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर कुठलीही गोष्ट क्रिकेटमध्ये मी तर म्हणतो ती कठीण नाही आहे. पहिला बॉल, पहिला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. समीर चौगुले सर विनंती आपण या, आपला यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभागचा संघ आहेत. एकतर त्यांना ऑलरेडी टेक ओव्हर केलं मैदानाच्या मध्ये, जशी बॅटिंग करायची होती ना ती मेडिटेकनं करून दाखवलेत, आता तशी करायचे पालघरला. गौतम अकरेचा फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला मात्र बैठक तिथून स्ट्रोक लगावलाय. एक धावेत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, फेकी. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिला 2 बॉलचा खेळ धावसंख्या धावपलकावरती 1. उद्या पहिला होणारा मॅच नारंगी आणि मारंबलपाडाचा संघ असेल, त्यांच्यामध्ये पहिला मॅच रंगणार आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय, सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. यतीनच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 मोठे फटकेच मारायचे, जास्तीत जास्त तुम्हाला मोठे फटकेच लगावावे लागतील तरच ही मॅच तुम्ही जिंकू शकतात. पुन्हा हा बॉल पहा, अपट्रॅकरचा अगदी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलेत. चिंबूच्या हातामधून कॅच सुटलाय. धावा 7. पुढचा बॉल घेऊन राम तयार. ऑफच्या बाहेरचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे जोपर्यंत फिल्डर तिथे धावतील, फिल्डिंग करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेनं संघाची धावसंख्या 8. चार बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा झाल्यात. समर्थ यांची इनिंग आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये खूप छान पद्धतीनं. लोवर फुलटच बॉल आहे, फटका खेळलाय ऑन साइडला, चाललाय बॉल गॅप मध्ये, सरळ बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. पाच बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा झाल्यात. चला घाई करा प्लीज. 12 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आहेत. आज या 40+ टीमचा हाफ जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं मारुती चषकामध्ये मात्र आपल्याला उपलब्ध झाला, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. समीर चौगुले सर जे सध्या दुबईवरून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे पारितोषिक समर्थला लागलेत त्या ऑनलाईन पद्धतीनं त्यांना मात्र दिलं जाणार आहेत. फटका गॅपमध्ये खेळलायत, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलायत, पंचांचा सिग्नल चौकार. पहिल्या ओव्हरचा काही संपला, धावसंख्या 16 आणि त्यातल्या त्यात समीर चौगुले सर असतील, मग केवलजी पाटील आपल्या पालघर जिल्हा 40+ अध्यक्ष आहेत, त्यांचेही महत्त्वाचे सहकार्य. त्यांच्या जोडीला महेशजी पागदरे सर यांचेही विशेष सहकार्य. इलियासजी पठाण असतील, मंगेशजी राणे, अजयजी बोरघरे, गणेशजी कक्कड सर, सर्वांचं सहकार्य आहेत. हे सहकार्य मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलं, त्यांचा मनापासून आभार. अठरा बॉल मध्ये 74 धावेचं लक्ष असणार आहे. समर्थ आल्यात. आता बाबा शेरगावचे प्रेक्षक आपल्या जवळून खेळाडू पाहतात, बाबा कशा पद्धतीने खेळतायत. समर्थ आहेत, ही या खेळाडूची ताकद आहे. समर्थ कोडू या नावाची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट जगताना आपण पाहिलेले आहेत, भरपूर वेळा पाहिल्या आहेत. याही खेळाडूचा बोलबाला, जसं मी एका नावाचा उल्लेख केला गौतमचा, तसा हाही खेळाडू आहे.
पुण्यात अगेन्स्ट टर्न खेळलाय, फटका चांगला खेळलाय, हवेमध्ये गेलाय आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय, स्वप्नीलच्या दिशेने गेलाय. षटकार. आपण दिवसभरापासून स्वप्नील असतील किंवा चिन्मय आहेत, भरपूर काम करतात, कारण इथे आमचे प्रत्येक जण आहेत, त्यांचं नावं तर आहेत, पण चिन्मय आणि स्वप्नीलची स्पेशली विशेष सहकार्य त्याच्या जोडलं दक्षी आहे. पुण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र ऑन साईडला, क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट, एका धावेवरती समाधान. सुरुवातीला पालघर 40+ ची गोलंदाजी थोडी खराब राहिली, त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये घेतला तो मेडिटेक पनवेल 40+ च्या संघानं आणि समर्थकडून दाखवलेली 80 धावेंची ती इनिंग मैदानावरती आपण पाहिली होती. फटका पुण्याचा खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू ऑन साईडला. आता मिस्टेक घडलेत, ही मिस्टेक महागडी ठरेल का ही येणारी वेळ सांगेल. चौकार आलाय, 14 मध्ये करायचे 63, लगातार 3 चौकार हे मैदानाच्या मध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत गौतम आकरेच्या बॅटमधून. पुढचा बॉल फटकाव्यामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी त्यांना टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. गौतम आकरे बॅक टू डग आउट, गॉन. 13 मध्ये 63. तेरा मध्ये 63. शेवटचा बॉल बाकी असेल, 13 बॉल मध्ये 63 धावेचं लक्ष. फटका पुढे खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड केला जाईल एका धावेवरती समाधान व्यक्त करणं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे परंतु थांबवण्यात आलाय. एका धावेवरती समाधान मैदानाच्या मध्ये व्यक्त केलं जात आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 28-12 मध्ये करायचे आहेत. 62 रन, 12 बॉल 62 रन. चालू असलेला मॅच मेडिटेक पनवेल 40+ एअरपोर्ट विभाग आणि त्यांच्या अगेन्स्ट पालघर 40+. आज पुण्याचा संघ पाहिलात, आज भांडूपच्या संघाला पाहिलं, आज पनवेलच्या संघाला पाहिलं, पालघरचे संघ पाहिलात, वसई विरार परिसरातील आपण संघ पाहिला, सफाळेचा संघ आज या मैदानावरती खेळताना पाहिलात. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजचा दिवस अक्षरशः ब्लॉकबस्टर ठरताना राहिलेला आहे. 12 मध्ये करायचे आहेत 62. संजय आल्यात, संजयचा पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला खेळला, फिल्डर वा चांगली फिल्डिंग. एक धाव आल्यात, 11 मध्ये रन करायचे आता 61. अहो कडक बॉलला पाठवलंय दूरवरती, भरपूर लांब मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. षटकार. दहा मध्ये 55. एक गोष्ट दिगंबरने सांगितलंय, यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा पंच बोलतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. 10 मध्ये 54 ची गरज आहे. आता बाबा 40+ चे राजूजी भोईरी आहेत आणि ते आता जवळून पाहतात बाबा हे 40+ कसे खेळतायत. आणखीन एक, ओ हो हो हो, पुढच्या वर्षी 9 ठेवायला हवा, त्याच्यापेक्षाही दूर मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कडक कडक कडक. फक्त आता उद्या जो संघ येणार आहे त्याला विनंती आहे, आपण दिलेल्या वेळेवरती तुम्हाला यायचंय. बाकी आम्हाला त्याच मॅचेस पाहिजेत, कशा पद्धतीने तो खेळ रंगणार उद्याच्या दिवसामध्ये देखील. षटकार आलाय, 6 धावा आल्यात, भरपूर लांब गेलायत. 9 मध्ये 48 ची गरज. 9-48.
षटकारामध्येच डील करायचे तर षटकारच ठोकायचे आहेत. यतीन चला घाई करा. फटका खेळलाय पुन्हा एकदा. हो फ्लॅट अँड फ्लुरियस. व्हॉट अ शॉट. षटकार लगातारचा तिसरा. वा 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 वा. यतीन भावा मैदानाच्या मध्ये करतोय कमबॅक. यतीनचं नाव यतीन आहेत आणि यतीनची शेवटची 3 अक्षर इंग्लिश मध्ये पाहिलं तर 3. त्याने 3 षटकार मारल्यात. यतीननं 3 मारल्यात. कडक 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 बॅटिंग. 8 बॉल मध्ये रन करायच्यात 42 42. 8 बॉल मध्ये 6 7 7. 8 मध्ये 7 षटकार मारायचे. आता डील तीच आहे. आणखीन एक फटका खेळलाय. वेगवान स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आला त्याच्या डोक्यावरून जात होता बॉल परंतु अडवलाय. फिल्डिंग केलाय 1 धाव परंतु काय बॅटिंग यतीनची होती. बॅट वेगानं फिरवली होती. 7:41 7:41 7:41. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिला. दीपू स्ट्राईक लावून दे आणि मोठा फटका नाही मारू शकले. सहा 41. चला चला घाई करा घाई करा. संतोष 6 बॉल. संतोष काय म्हणतोस. 6:41. पहिला बॉल खूप छान पद्धतीने टाकलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 41 ची गरज आहे. आज 40+ आमच्या सर्व टीमचा मनापासून धन्यवाद. खास करून समीर चौगुले सर, केवल पाटील सर आपल्या मनापासून आभार आहेत. त्यातल्या त्यात महेश पागदरे सर आपले मनापासून आभार. इलियासजी पठाण, मंगेशजी राणे, अजयजी बोरघरे, गणेशजी काकड या सर्वांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कारण आपण जे संघ आज या मैदानावरती प्रोव्हाइड केले किंवा या सर्व संघांना आपण जी विनंती केली आणि आपल्या वसई विरारच्या परिसरामध्ये सर्व संघ आले त्याबद्दल राजू दादा भोईर यांच्या वतीनं मी आपल्या मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करतोय. कारण तो खेळ पाहण्याची संधी याच प्रत्येकाला मिळाली होती. फटका खेळला आणखीन एक. मैदानाच्या बाहेर ट्रीटमेंट षटकारानं मैदानाच्या मध्ये दिली जात आहेत. 3 मध्ये रन करायचे 33. बाबा आता संध्याकाळी असते आपल्या इथले खेळाडू असते तर त्याने सांगितलं असतं की बाबा बॉल जात नाही. पण हे 40+ खेळाडू आहेत. 40+ खेळाडू तक्रार करत नाही. ती त्यांची ताकद पाहिली ना तर मैदानाच्या बाहेर इतक्या वेगानं मारतायत. 3 बॉल मध्ये 33 ची गरज 33. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. समोर खेळलाय. कडक खेळलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी होते. फिल्डिंग केलंय. एका धाब्यावरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाठीमागे चाललाय बॉल. आता शेवटचा बॉल राहिला या मॅच मध्ये. औपचारिकता शेष. मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे मेडिटेक पनवेल 40+ एअरपोर्ट विभाग हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सामना संपल्यावरती ज्या फॉर्मॅलिटी आहे कंप्लीट करायची सर्वांना विनंती आहे. गोलंदाज त्यासाठी थांबलात. त्यांना माहित होतं की बाबा आता काहीतरी बोलणार आहेत. 1:33 लास्ट. फटका खेळलाय. छान खेळलाय. मैदानाच्या बाहेर चाललाय का. हो चाललाय मैदानाच्या बाहेर. जाता जाता ह्या गोड आठवणी आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलाय मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभागानं. अभिनंदन. काँग्रेट्स. डोंगराचे माऊले